हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये त्याचं मिनिंग बघूया. सेंटेन्समध्ये त्याला कसं यूज करण्यात आलेलं आहे त्या वर्डला ते सुद्धा बघूया आपण. आणि जे यूज दिलेला आहे, सेंटेन्स दिलेला आहे, ते सेंटेन्सचं सुद्धा आपण मराठीमध्ये मिनिंग बघूया आणि कसं त्यामध्ये वर्डला यूज करण्यात आलेलं आहे ते बघूया. नेक्स्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये एक सेंटेन्स दिलेला असतो. सो त्या सेंटेन्स करता एखादा कोणता वन वर्ड जो आहे तो तिथे यूज करण्यात येतो. त्याकरता आपण बघूया की कोणता वन वर्ड यूज करण्यात आलेला आहे, त्याचे सुद्धा मराठीमध्ये मिनिंग बघूया. मिसस्पेल्ड वर्ड, ज्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्स मधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे कोणती आहे, आणि त्याचे सुद्धा आपण मराठीमध्ये मिनिंग बघूया. आणि लास्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये सुद्धा मिनिंग दिलेले आहे. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे सेडिशन. SEDITION, सेडिशन. सो सेडिशनचं काय मिनिंग होतं, तर द स्टिअरिंग अप ऑफ डिसकंटेंट, रेझिस्टन्स और रिबेलियन अगेन्स्ट द गव्हर्नमेंट इन पॉवर. म्हणजेच काय होते, तर रिबेल करणे, म्हणजेच काय करणे, राज्यद्रोह करणे, देशद्रोह करणे किंवा राजद्रोह करणे, त्याला म्हटलं जातं सेडिशन. आता इथे अगेन्स्ट द गव्हर्नमेंट इन पॉवर, जे गव्हर्नमेंट पॉवर मध्ये आहे त्यांचे काय करणे, रिबेल करणे त्यांच्यावर. ओके, म्हणजे काय करणे, तर शासनद्रोह करणे. जे आता शासनामध्ये आहे त्यांच्या अगेन्स्ट मध्ये बोलणे, त्यांना रिबेल करणे म्हणजे काय होतं, तर शासनद्रोह. सो सेडिशन म्हणजे काय होतं मराठीमध्ये, राजद्रोह, राज्यद्रोह, देशद्रोह आणि शासनद्रोह. सिनोनिम्स आहेत सेडिशनचे, इन्साइटमेंट टू रायट आणि रिबेलियन, ॲजिटेशन. ओके, आणि अँटोनिम्स आहेत ओबिडियन्स, पीस आणि सबमिशन. परत एकदा बघूया आपण काय होतं सेडिशन म्हणजे. तर सेडिशनचं डेफिनेशन आहे द स्टिअरिंग अप ऑफ डिसकंटेंट, रेझिस्टन्स और रिबेलियन अगेन्स्ट द गव्हर्नमेंट इन पॉवर. म्हणजे काय होतं, तर राजद्रोह, राज्यद्रोह, देशद्रोह आणि शासनद्रोह करणे. सिनोनिम्स आहेत इन्साइटमेंट टू रायट, रिबेलियन, ॲजिटेशन. आणि अँटोनिम्स आहेत ओबिडियन्स, पीस आणि सबमिशन. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे सेडिशनला, तर इट इज अ डिफेन्स अगेन्स्ट सेडिशन अँड सोशलिझम. मराठीमध्ये सेंटेन्सचा काय अर्थ होतो, ते राजद्रोह आणि समाजवादाच्या विरोधात एक बचाव आहे. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, ते राजद्रोह आणि सोशलिझम म्हणजे काय होतं, तर समाजवाद. ओके, समाजवादाच्या विरोधात एक बचाव आहे, असा सेंटेन्स मध्ये यूज करण्यात आलेला आहे सेडेशनला. सेडेशन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे इथे राजद्रोहाला. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे कॉन्फॉर्म. CONFORM. कॉन्फॉर्मचं काय आहे डेफिनेशन, तर कंप्लाय विथ रूल्स, स्टँडर्ड्स और लॉज. म्हणजेच काय होतं, तर नियम मानणे किंवा कायद्याने चालणे, त्याला म्हटलं जातं कॉन्फॉर्म. कायद्याचे पालन करणे, नियम मानणे, त्याला म्हटलं जातं कॉन्फॉर्म. ओके, सो मराठीमध्ये काय होतं कॉन्फॉर्म म्हणजे अनुरूप, नियम मानणे किंवा कायद्याचे पालन करणे. आणखी काय म्हटलं जातं की जुळवून घेणे आणि सारखा करणे. ओके, सो कॉन्फॉर्म म्हणजे काय होतं, कंप्लाय विथ रूल्स, स्टँडर्ड्स और लॉज. म्हणजे होतं अनुरूप, नियम मानणे किंवा कायद्याचे पालन करणे, जुळवून घेणे आणि सारखा करणे. सिनोनिम्स आहेत कंप्लाय विथ, ॲबिड बाय, ओबे आणि ऑब्झर्व. आणि अँटोनिम्स आहेत फ्लाउट, डिसओबिडियन्स, डिफायन्स आणि इनसबऑर्डिनेशन. परत एकदा बघूया आपण कॉन्फॉर्म म्हणजे काय होतं, तर कंप्लाय विथ रूल्स, स्टँडर्ड्स और लॉज म्हणजेच होतं मराठीमध्ये अनुरूप, नियम मानणे किंवा
कायद्याचे पालन करणे, जुळवून घेणे आणि सारखा करणे. सिनोनिम्स आहेत कंप्लाय विथ, ॲबिड बाय, ओबे आणि ऑब्झर्व. आणि अँटोनिम्स आहेत फ्लाउट, डिसओबिडियन्स, डिफायन्स आणि इनसबऑर्डिनेशन. आता यूज कसा केलेला आहे सेंटेन्स मध्ये, द किचन डज नॉट कॉन्फॉर्म टू हायजीन रेग्युलेशन्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतो की स्वयंपाकघर स्वच्छतेच्या नियमांचे पालन करत नाही. ओके, काय आहे इथे, द किचन डज नॉट कन्फॉर्म टू हायजीन रेग्युलेशन्स म्हणजे स्वयंपाकघर स्वच्छतेच्या नियमांचे पालन करत नाही. डज नॉट म्हणजे नाही. ओके, पालन करत नाही असं सेंटेन्स मध्ये यूज करण्यात आलेलं आहे कॉन्फॉर्मला. आणि कॉन्फॉर्मला इथे यूज करण्यात आलेला आहे की नियमांचे पालन करत नाही म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे हाउंड, HOUND, हाउंड. सो हाउंडचं डेफिनेशन आहे हॅरॅस, पर्सिक्यूट और परस्यू रेलेंटलेसली. आणि हाउंड म्हणजे काय होतं तर अथक पाठलाग करणे किंवा त्रास देणे त्याला म्हटलं जातं हाउंड. म्हणजेच काय करणे, हॅरॅस करणे. ओके, सो हाउंड म्हणजे काय होतं, डेफिनेशन आहे हॅरॅस, पर्सिक्यूट और परस्यू रेलेंटलेसली. म्हणजेच काय तर अथक पाठलाग किंवा त्रास देणे, पाठीमागे लागणे म्हणजे होतं हाउंड. ओके, सिनोनिम्स आहेत हॅरॅस, पर्सिक्यूट, हॅरी, पेस्टर, बॉदर आणि ट्रबल. आणि अँटोनिम्स आहेत लिव्ह इन पीस. ओके, म्हणजे शांततेत राहू देणे. सो हाउंड म्हणजे काय होतं, त्याचं डेफिनेशन आहे हॅरॅस, पर्सिक्यूट और परस्यू रेलेंटलेसली. म्हणजेच काय होतं त्याचं मराठीमध्ये मीनिंग की अथक पाठलाग करणे, त्रास देणे किंवा पाठीमागे लागणे. सिनोनिम्स आहेत हॅरॅस, पर्सिक्यूट, हॅरी, पेस्टर, बॉदर आणि ट्रबल. आणि अँटोनिम्स आहेत लिव्ह इन पीस. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे हाउंडला, शी वॉज हाउंडेड बाय द इटालियन प्रेस. सेंटेन्सचा अर्थ काय मराठीमध्ये, इटालियन प्रेसने तिचा पाठलाग केला. काय आहे, शी वॉज हाउंडेड बाय द इटालियन प्रेस म्हणजे इटालियन प्रेसने तिचा पाठलाग केला. इथे हाउंडेड म्हणजे यूज करण्यात आलेला आहे पाठलाग केला म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे लीवे, LEEWAY. लीवे म्हणजे होतं द अमाऊंट ऑफ फ्रीडम टू मूव्ह ऑर ऍक्ट दॅट इज अवेलेबल. म्हणजेच काय तर सुटका असणे किंवा मोकळीक असणे, सुटका देणे किंवा मोकळीक असणे, सवलत असणे त्याला म्हटलं जातं लीवे. सो मराठीमध्ये लीवे म्हणजे काय होतं, सुटका, मोकळीक, सवलत, अडचणीतून मार्ग काढणे. ओके, सो काय आहे लीवे म्हणजे त्याचं डेफिनेशन आहे द अमाऊंट ऑफ फ्रीडम टू मूव्ह ऑर ऍक्ट दॅट इज अवेलेबल. म्हणजे काय होतं मराठीमध्ये, सुटका, मोकळीक, सवलत, अडचणीतून मार्ग काढणे. सिनोनिम्स आहेत फ्रीडम, स्कोप, रूम टू मॅन, ओव्ह्योर आणि लॅटिट्यूड. आणि अँटोनिम्स आहेत कन्स्ट्रेंट आणि रेस्ट्रिक्शन्स. ओके, आता सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे लीवेला, द गव्हर्नमेंट हॅड ग्रेटर लीवे टू इंट्रोड्यूस रिफॉर्म्स. म्हणजेच काय होतं या सेंटेन्सचा अर्थ काय आहे, सुधारणा आणण्यासाठी सरकारला जास्त मोकळीक होती. काय आहे, गव्हर्नमेंट हॅड ग्रेटर लीवे टू इंट्रोड्यूस रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा आणण्यासाठी सरकारला जास्त मोकळीक होती, गव्हर्नमेंटला जास्त मोकळीक होती. असं सेंटेन्स मध्ये यूज केलेलं आहे लीवेला, आणि लीवेला इथे मोकळीक होती म्हणून यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो आता ही जे सेंटेन्स दिलेला आहे, पर्सन इन चार्ज ऑफ म्युझियम, तर असा पर्सन जो म्युझियमचा इन्चार्ज असतो त्याला वन वर्ड मध्ये आपण काय लिहू इंग्लिश मध्ये ते आपल्याला बघायचं आहे. सो अ पर्सन इन चार्ज ऑफ म्युझियम म्हणजेच काय म्हटलं जातं त्याला वन वर्ड मध्ये इंग्लिश मध्ये, क्युरेटर, CURATOR. आणि क्युरेटर म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर अभिरक्षक, अभिरक्षक किंवा वस्तुसंग्रहालयाचा अगर प्राणी
संग्रहालयाचा प्रमुख. ओके, सो काय होतं, अ पर्सन इन चार्ज ऑफ म्युझियम, म्हणजे म्युझियमचा जो इन्चार्ज आहे एक पर्सन, त्या पर्सनला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, क्युरेटर असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. ओके, वन वर्ड मध्ये. आणि क्युरेटर म्हणजे काय होतं मराठीत, तर अभिरक्षक वस्तू संग्रहालयाचा, अगर प्राणी संग्रहालयाचा प्रमुख. सो जो वस्तू संग्रहालयाचा आणि प्राणी संग्रहालयाचा जो प्रमुख असतो त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्युरेटर. म्युझियमचा जो प्रमुख असतो त्याला म्हटलं जातं क्युरेटर. नेक्स्ट आहे अ नंबर ऑफ पिग्स, डॉग्स, कॅट्स ब्रॉट फॉर्थ ॲट वन बर्थ. म्हणजेच काय, तर एकाच वेळेस जे प्राणी काय देतात, पिल्ले देतात, त्यांना म्हटलं जातं लिटर. ओके, एकाच वेळेस दिलेले जे पिल्ले असतात त्यांना म्हटलं जातं लिटर. इंग्लिशमध्ये त्यांना काय म्हटलं जातं, लिटर. सो एकाच वेळेस जास्तीत जास्त एकाच वेळेस प्राणी जे आहे ती जास्तीत जास्त पिल्ले कोण देतात, तर पिग्स देतात, डॉग्स देतात. जसे डॉग्स कधी 3 देतात, कधी 4 देतात. कॅट्स पण कधी 2 देतात, 3 देतात, 4 देतात. सो हे जे एकाच सोबत दिलेले जे पिल्ले असतात त्यांना म्हटलं जातं लिटर. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं LITTER, लिटर. अ नंबर ऑफ पिग्स, डॉग्स, कॅट्स ब्रॉट फॉर्थ ॲट वन बर्थ. एका बर्थ मध्ये एकाच वेळेस झालेली जे पिल्लं असतात त्यांना म्हटलं जातं लिटर. सो मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, प्राण्याला एकाच वेळी झालेली पिले त्याला म्हटलं जातं लिटर. ओके, लिटरचे आणखी असे बरेचसे काही मिनिंग्स आहे, ते सुद्धा आपण नेक्स्ट बघूया जर कधी आणखी लिटर हा वर्ड आलेला तर. पण असे एक जे मिनिंग आहे लिटरचं ते हे आहे की प्राण्याला एकाच वेळी झालेली जी पिल्ले आहे त्याला सुद्धा लिटर असं म्हटलं जातं. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे लॅपिडरी. लॅपिडरी हा वर्ड आपण आधी सुद्धा पाहिलेला आहे. एकदा तुम्ही, आता मी रिव्हिजन करून देते तुमची की लॅपिडरी म्हणजे काय होतं आणि लॅपिडरीची करेक्ट स्पेलिंग काय आहे. सो लॅपिडरीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, LAPIDARY, लॅपिडरी. आणि लॅपिडरी म्हणजे काय होतं की रत्न जे आहे, रत्नकाम करणारा जो कारागीर असतो त्याला म्हटलं जातं लॅपिडरी. ओके, सो मराठीमध्ये काय होतं, लॅपिडरी म्हणजे रत्नकाम करणारा कारागीर. ओके, नेक्स्ट वर्ड आहे न्यूमिस्मॅटिक. न्यूमिस्मॅटिक सुद्धा आपण बघितलेला आहे, एकदा आणखी रिव्हिजन होऊन जाते. सो करेक्ट स्पेलिंग आहे न्यूमिस्मॅटिकची ती आहे ऑप्शन डी, NUMISMATICS. आणि न्यूमिस्मॅटिक म्हणजे काय होते, तर अंकशास्त्र, नाणीशास्त्र किंवा मुद्राशास्त्र सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्यांचा जो अभ्यास असते अंकांचा, मुद्रांचा आणि नाण्यांचा, त्या अभ्यासाला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, न्यूमिस्मॅटिक असं म्हटलं जातं. त्याचं जे शास्त्र असतं त्याला म्हटलं जातं न्यूमिस्मॅटिक. सो मराठीमध्ये काय होतं, न्यूमिस्मॅटिक म्हणजे अंकशास्त्र. नाणकशास्त्र आणि मुद्राशास्त्र. सो याला म्हटलं जातं न्यूमिस्मॅटिक. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे हिअर थ्रू द ग्रेप वाईन. हिअर थ्रू द ग्रेप वाईनचं मिनिंग काय आहे, टू हिअर न्यूज फ्रॉम समवन हु हर्ड दॅट न्यूज फ्रॉम समवन एल्स. म्हणजेच एखादी बातमी आहे जो आपल्याला सांगत आहे त्यांनी पण कुठून तरी ऐकलेली आहे, त्याच्याकडून आपण ती बातमी ऐकणे, त्याला काय म्हटलं जातं, हिअर थ्रू द ग्रेप वाईन. म्हणजेच काय आहे की मला एखादी बातमी माहिती आहे पण मला ती बातमी एखाद्या दुसऱ्याकडून माहिती झाली आणि मी तुम्हाला ती सांगत आहे. म्हणजेच काय होतं की हिअर थ्रू द ग्रेप वाईन, मला दुसऱ्यांकडून माहित झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे, ते होतं हिअर थ्रू द ग्रेप वाईन. मराठीमध्ये काय होतं मग याचा अर्थ, ज्याने दुसऱ्याकडून ती बातमी ऐकली आहे, ती बातमी त्याच्याकडून ऐकणे. ओके, अशी एक बातमी जी ऑलरेडी एका जणाने एखाद्याकडून ऐकलेली आहे ती आपल्याला जो सांगत आहे आणि आपण त्याच्याकडून ती ऐकत आहे त्याला म्हटलं जातं हिअर थ्रू द ग्रेप वाईन. लास्ट आहे सिंक युअर टीथ इनटू. सिंक युअर टीथ इनटू म्हणजे काय होतं, तर डू समथिंग विथ अ लॉट ऑफ एनर्जी अँड एन्थुसियाझम.
म्हणजेच काय होतं मराठीमध्ये, तर पूर्णपणे सामील होणे किंवा भरपूर ऊर्जा आणि आवडीने एखादे काम करणे, त्याला म्हटलं जातं सिंक युअर टीथ इनटू. तर मराठीमध्ये याचं मिनिंग होतं पूर्णपणे सामील होणे किंवा भरपूर ऊर्जा आणि आवडीने करणे. ओके, सो याला म्हटलं जातं सिंक युअर टीथ इनटू. तर परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स, मीनिंग, इंग्लिश मधले मीनिंग वाचायचे, नंतर मराठी मधले मीनिंग वाचायचे. त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की हे जे इंग्लिशचे मीनिंग्स आहे त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो. तुम्हाला मी युजेस सुद्धा सांगितलेला आहे आज. तर स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. त्याच्यामध्ये त्या वर्डला तुम्ही कसं यूज कराल, कसं त्या वर्डचा यूज त्या सेंटेन्स मध्ये होईल ते सुद्धा तुम्हाला कळेल. सोबतच जे इडम्स अँड फ्रेजेस आहे ते सुद्धा वाचून घ्या एकदा आज. हे आपले जे मिसपेल्ड वर्ड आहे हे ऑलरेडी झालेले आहे, यांची सुद्धा तुमची रिव्हिजन होऊन जाते. आणि दररोज वाचत चला 3 ते 4 वर्ड्स, 10 वर्ड्स रोजचे वाचत चलत जा. किंवा तुम्ही एखादा पेपर सुद्धा वाचू शकता, इंग्लिश पेपर वाचायचा. त्याच्यामधले तुम्हाला जे 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 काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला कळत नाही आहे, ते वर्ड्स अंडरलाईन करायचे आणि त्यांचे मिनिंग तुम्ही डिक्शनरीमध्ये बघू शकता किंवा कोणाला ज्यांना माहिती आहे त्यांना विचारून घ्यायचं. त्यांचेच मग सेंटेन्सेस तयार करायचे स्वतःच्या मनाने, म्हणजे तुमची आणखी व्होकॅब्युलरीची चांगली प्रॅक्टिस होईल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.